जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत। नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत। आज आपल्याला घेऊन आलो आहे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या किल्ल्यामध्ये। काय आहे हा किल्ला याबाबतची माहिती इथे जी दिलेली आहे ती आपण समजावून घेऊ। नळदुर्ग किल्ला हा मराठवाड्यातील महत्त्वाचा भुईकोट किल्ला असून मध्ययुगीन स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे। आपण प्रत्यक्ष ते बघणार आहोतच। प्रचलित ज्या काही गोष्टी असतात त्यानुसार सांगितलं जातं की हा किल्ला जो आहे नळ राजाने बांधला असून त्या स्थानाचं आणि या किल्ल्याचं जे नाव आहे ते नळदुर्ग असं रूढ झालं। हा मूळ किल्ला कल्याणीच्या चालुक्य काळामध्ये बांधण्यात आला असल्याची नोंद आहे। त्यानंतर बहामनी काळामध्ये काय घडलं, इसवी सन 1351 ते इसवी सन 1480 मध्ये, तसेच पुढं आदिलशाही कालखंडामध्ये इसवी सन 1558 मध्ये या किल्ल्याला दगडी चिऱ्यांची मजबूत अशी तटबंदी ही बांधण्यात आलेली आहे। तुम्हाला मी सांगितलं पाहिजे जवळपास 3 किलोमीटर लांबीची तटबंदी इथं आहे। इब्राहिम आदिलशाह दुसरा यांच्या काळामध्ये इसवी सन 1613 मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महालाचे बांधकाम करण्यात आले। पाणी महाल तत्कालीन स्थापत्य शैली आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे। आणखी काय सांगितलंय पुढं, किल्ल्यात प्रवेश करण्याकरिता फुलमुख दरवाजा हे प्रमुख प्रवेशद्वार आहे, जिथून आपण आता इथे प्रवेश केलेला। किल्ल्याच्या संरक्षणार्थ सभोवताली तटबंदी आहे, आपण बघू शकतो। आणि तटबंदी ही भक्कम आहे। 114 बुरुज आहेत। सर्वाधिक बुरुज असलेले जे किल्ले आहेत त्यातील हा किल्ला इथे दिसतो आहे। 114 बुरुज आहेत आणि यामध्ये परंडा, उपळी, संग्राम आणि नवबुरुज इत्यादी मुख्य बुरुज त्यांची नावं इथे दिलेली आहेत। उपळी बुरुज हे किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाण आहे, तेही आपण बघणार आहोत। यातील काही बुरुजांवर आजही तोफा त्यावेळेसच्या आपल्याला आढळून येतात। यामध्ये हत्ती तोफ आहे, मगर तोफ आहे, या प्रमुख तोफा आहेत। किल्ल्याच्या आतील भागामध्ये अंबरखाना आहे, मुन्सिफ कोर्ट आहे, मशीद आहे, बारादरी आहे, पाणी महल, रंगमहल, हत्ती तलाव आणि मछली तलाव इत्यादी, मछली तट इत्यादी तत्कालीन वास्तूंचे अवशेष आपल्याला बघायला मिळतील। नळदुर्ग किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय विभागाचे राज्य संरक्षित स्मारक आहे। प्रत्यक्ष बघूया आपण, अधिक माहिती मी तुम्हाला सांगत राहील, पण प्रत्यक्ष येऊन बघणं याचा आनंद हा वेगळा असतो। आपण यावं हा किल्ला बघण्यासाठी।